नमस्कार मंडळी, नमस्कार. आजच्या या युवा स्पंदन या कार्यक्रमात सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी समीर शिरवळकर आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा तरुण म्हणजे तंत्रज्ञानात पारंगत, जागतिक घडामोडींची जाण असलेला, पण त्याचवेळी व्यसनाधीनता, करिअरचा ताण, आदर्श आणि अपेक्षांचे ओझे यांसारख्या आव्हानांना सामोरं जाणारा, तसंच ज्ञानवर्धक साहित्य वाचून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करणारा सुद्धा, बदलांना स्वीकारून भविष्य घडवणारा एक महत्त्वाकांक्षी घटक आहे, जो आपल्या देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या आठवड्याच्या प्रत्येक युवा स्पंदनमध्ये अशाच मोटिवेशन देणाऱ्या तरुणांना आपण आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी बातचीत करतो. आणि असे अनेक तरुण जे या तरुणांकडनं प्रेरणा घेऊ शकतात, अशा तरुणांशी दिलखुलास बातचीत करतो. आणि असंच एक सुजाण मोटिवेशनल व्यक्तिमत्व आजच्यासुद्धा युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करत तुम्हालासुद्धा त्यांचा परिचय करून देतो. आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे कुलभूषण बोंबले यांना. ते काय करतात त्यांच्याविषयी अधिक जाणून आपण घेणार आहोत. तेव्हा स्वागत करतो कुलभूषणजी आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात. मी अगदी मनापासून आपलं स्वागत करतो. धन्यवाद सर. कुलभूषणजी, आपला परिचय देताना आपल्या तरुणांना काय सांगाल, आपण काय करता? नमस्कार. मी कुलभूषण पद्माकर बोंबले, राहणार अकोला, जटारपेठ अकोला. मी प्रोफेशनली एक IT प्रोफेशनल आहे. माझं स्वतःचं शॉप आहे, स्वतःचा बिझनेस आहे आर्केड डिजी स्मार्ट. मी माझं स्वतःच्या बिझनेसमध्ये सेल्स, रिपेरिंग, कम्प्युटर, लॅपटॉप आणि प्रिंटर सगळं रिपेरिंग करतो. आणि सोबत मी पतंजलीसोबतही एक युवा भारतच्या विंगमध्ये जॉईन आहे. एक जिल्हा प्रभारी म्हणून मी काम करतो. सोबत माझे छंद आहेत. असं मला वाईल्ड फोटोग्राफी आवडते, स्पोर्ट्स फोटोग्राफी आवडते, सोबत बासरी वादन आहे. मला ट्रेकिंगचं खूप आवड आहे मला ट्रेकिंगची. सोबत मी बाईक रायडिंगही करतो. या सर्व गोष्टी माझ्या छंदामध्ये आहे. मी यातच खूप खुश राहतो. कुलभूषण, मला सांगाल, आत्ता आपण परिचय देताना अनेक तुमच्या छंदांपैकी आणि तुम्ही काय करता ते सांगितलं, पण स्पोर्ट फोटोग्राफी मला जरा ऐकायला नवीन वाटलं. हे नेमकं माध्यम, हे क्षेत्र काय आहे? हां सर, स्पोर्ट्स फोटोग्राफी नवीन फील्ड आहे. जसे कॉम्पिटिशन्स होता, तुम्ही गुगलवर प्लेयरचा कोणत्या सर्च करता त्यावेळेस तुम्हाला कॅच पकडताना फोटो दिसतो. बरोबर. म्हणजे ते थरारक जे ते क्षण कॅमेऱ्यामध्ये असतात. क्षण जे आहे ते टिपले जातात, ते स्पोर्ट्स फोटोग्राफी आहे. अच्छा. तर त्याच्यात आवड निर्माण अशा प्रकारे झाली. मी सर्व इव्हेंट मोस्ट तालुका लेवलचे, जिल्हा लेवलचे, स्टेट लेवलचे कॅप्चर करत असतो. त्यामध्ये स्पोर्ट्स जो प्लेयर आहे तो प्लेयर आपला एक पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपला तो खेळ खेळत असतो. त्यावेळेस त्याचे घेतलेले छायाचित्र जे आहेत ना, ते म्हणजे खूप छान येतात ते. तर तिथून मला थोडे म्हणजे एक ग्राउंडवर जातो मी, ग्राउंडची सवय आहे मला, तर जातो मी, थोडी फोटोग्राफी चालू केली होती. मग कॅमेऱ्याने फोटो काढायला लागलो. मग मला सुचलं की आपण चला ठीक आहे, स्पर्धा ज्या होतात त्या मुलांचे फोटो काढू. जसं कबड्डी झालं, जे लहान लहान शाळेचे विद्यार्थी त्यांचे फोटो काढले, ते खूप खुश होतात. आणि जे मला पाहिजे त्यांचे हावभाव जे मी टिपतो, मला त्याच्यात खूप आनंद भेटतो. जसं बॉक्सिंग असेल, लाईव्ह मोमेंट्स असतात, लाईव्ह त्या मुवमेंट्स टिपायला कॅप्चर तुम्हाला फार होतात. आवडतं. राईट सर. जसं बॉक्सिंग असेल, बॉक्सिंगमध्ये आता बॉक्सिंग तर माझा गेम आहे. बॉक्सिंगमध्ये जसं पंचेस मारतं, त्यानंतर जे पोझिशन्स असतात, त्या पोझिशन जे मोमेंट मी कॅप्चर करतो ते छान वाटते आणि समोरच्याला मी शेअर करून टाकत असतो ते फोटो. अच्छा. तर अशा प्रकारे आर्चरीमध्ये पण मी एक मला चान्स भेटला आर्चरीमध्ये. आपलं महाराष्ट्र असोसिएशन आर्चरी चिखलदऱ्याला दरवर्षी कॅम्प करते. बरं. जून महिन्याच्या स्टार्टिंगला सर्व आर्चर्स आणि कोचेससाठी तो कॅम्प असतो. तर ते 5 दिवसाचा कॅम्प मी पूर्ण कव्हर करतो फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये. तर सलग 2 वर्ष झाले मी करतोय त्यांच्यासोबत. अच्छा. आणि त्यांनी बरंच मला सन्मानित केलं. चांदूरकर सर आहेत आपले, राज्य प्रभारी जे आहेत असोसिएशनचे, इंटरनॅशनल कोच आहेत ते. त्यांनी मला सन्मानित केलं.
आणि आता चालू आहेत, मी मुवमेंट करत राहतो, जे आले स्पर्धा ते करत राहतो. आर्चरी म्हणजे धनुर्विद्या धनुर्विद्या आणि सर. त्याचं चिखलदरा इथं आयोजित केलं आयोजित जातंय. कॅम्प असते सर, अच्छा. 5-6 दिवसाचं. बरं. तो नेमका कुठल्या वेळेत असतो म्हणजे? जूनच्या स्टार्टिंगलाच असते सर, फर्स्ट शाळा उघडण्याच्या पहिले, कारण आणि विद्यार्थी पण येतात आणि शिक्षकही येतात. त्यांचा उद्देश हा आहे की पूर्ण महाराष्ट्रात आर्चरी घराघरात पोहोचवण्याचा पोहोचली उद्देश पाहिजे. आहे. खरं तर फार अगदी आपल्या पुराण काळापासून सुद्धा धनुर्विद्येला बरोबर आहे फार सर. महत्त्व आपल्या हो पुराणात दिलं गेलेलं आहे. हो. वयोगटाची काही मर्यादा आहे या जी आर्चरी आहे याच्यासाठी कुठला वयोगट नाही निवडला सर, जातो? यांनी जे असोसिएशननी त्याचं बंधन ठेवलेलं नाही आहे. कोणीही येऊ शकते, कोणतेही एज ग्रुप, इवन तो 60 वर्षाचाही कोणी पुरुष येऊन तिथं खेळू शकतो. खेळू शकतो. इवन लेडीज पण खेळू शकते. अच्छा. असं काही नाही, ते बेसिकपासून शिकवतात. हम्म. त्यांचा जो आहे घर घर आर्चरी, हम्म. घर घर झाले पाहिजे, प्लेयर्स तयार झाले पाहिजे. मिशन 2036 आहे. त्यामध्ये आर्चर्स जे आहेत आपले ते गोल्ड मेडल आणणार ऑलिम्पिकमधून. बरं. आपला स्पोर्ट फोटोग्राफीबद्दल बोलणं चाललं होतं, तर ते तर तुम्ही सांगितलं की तुम्ही इतके सुंदर सुंदर लाईव्ह मोमेंट्स टिपायला तुम्हाला आवडतं, पण त्यासोबतच कुलभूषण तुम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसुद्धा खूप आवडते. हो. आणि आम्ही सोशल मीडियावर तुमचे फोटोग्राफ्स बघितले. असे सुंदर सुंदर क्षण तुम्ही टिपलेले आहेत तुमच्या कॅमेऱ्यामध्ये. ती आवड कशी काय निर्माण झाली आणि जंगलाची विविध रूपं टिपत असताना तुमची आवड नेमकी काय, छायाचित्र काढावं आणि कुठल्या काळातलं काढावं याबद्दल जरा विस्तृत सांगा. चालेल सर. जर्नी स्टार्ट अशी झाली सर, मला ट्रेकिंगची खूप आवड आहे. ट्रेकिंग मी सोलो पण करतो, ग्रुपमध्ये पण करतो. तर सर एक नितीन सोनोने सर आहेत संभाजीनगरचे, वाईल्ड फोटोग्राफर आहेत ते. एक आहे ना आपलं बुद्ध पौर्णिमा असते सर, बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होते हो, वन विभागाचे. हो. तर त्यामध्ये मी आवर्जून भाग घेत असतो. तर आमचा जो स्पॉट होता तो सोबतच होता. ते वर्ल्ड सर फोटोग्राफर आहे सर, म्हणजे वर्ल्ड नोन आहे सर त्यांची फोटोग्राफी. तर त्यांच्यासोबत सर मला राहण्याचा एक चान्स भेटला, अनुभव भेटला. मी पूर्ण वेळ त्यांच्यासोबत होतो. नाईटला फोटोग्राफी कशी करायची प्राण्यांची ते त्यांनी सगळं बघितलं. मी इन्स्पायर झालो तिथून. बरं. मी इन्स्पायर झालो. मी कॅमेरा खरेदी केला. माझ्याकडे ते पॉईंट अँड शूटचा बेसिक कॅमेरा होता, तो घेतला. तिथून सुरुवात केली. सरांशी कॉन्टॅक्टमध्ये होतोच मी. तिथून सुरुवात केली. पक्ष्यांचे फोटो काढायला लागलो. जसं मग ट्रेकिंगचं ते आवड होतीच, सोबत फोटोग्राफी पण ॲड झाली. तर मी जिथं जिथं जंगलामध्ये गेलो तिथं फोटो काढत राहिलो. जसं कुठं असेल जायकवाडी आहे, जसं कर्नाळा आहे, जसं बर्ड सॅच्युरेशन बिग वन जसं आहे. नंतर मग ताडोबालाही जाऊन आलो, तिथंही काढले फोटो. मग मी कॅमेराही घेतला, नवीन प्रोफेशनल कॅमेरे घेतले. अशी जर्नी माझी स्टार्ट झाली आणि चालू आहे सध्या. पण मग वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असताना ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, ज्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं, तर त्यांना तुम्ही काढलेले फोटो दाखवल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? हां सर, त्याची एक स्टोरी आहे सर. मी इंस्टाग्रामवर फोटो टाकले होते, माझे बर्ड्स मी काढले होते, जेवढे बर्ड्सचे फोटो. त्यांचे लाईक आला, कमेंट आला. त्यांनी मला फोन केला की बाबा कसा आलास या फील्डमध्ये आहे. त्यांचं मार्गदर्शन मला अजून भेटलं. त्यांनी मला अजून सजेस्ट केलं, अजून गायडन्स देता येत ते मला की असं पद्धतीने फोटोग्राफी करायला पाहिजे. बरं. आणि आता त्यांना फॉलो करत करत मी करतोय सर सध्या. बरं. पण त्यांना तुम्ही काढलेले फोटो आवडले? हो, आवडले सर. त्यांना आवडले, त्यांनी लाईक केले सगळे. अच्छा. कॉल केला सर त्यांनी. बरं बरं. ट्रेकिंगची सुद्धा कुलभूषण तुम्हाला आवड आहे. हो. कुठले कुठले गड तुम्ही चढलेले आहात की नेमकं तुम्हाला ट्रेकिंग करायला कुठे आवडतं? ट्रेकिंग सर मी ऑलमोस्ट सगळेच कंप्लीट केले आहेत, जेवढे गड आहेत तेवढे. सांगायचं तर कळसुबाई सर एक 4 वेळेस झाले माझं बरं. आणि मी घेऊन जातो सर, म्हणजे ऑर्गनाईज करून कळसुबाईला खास घेऊन जातो, कारण आपला महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पीक पॉईंट ते आहे सर. सगळ्यात पहिले जेव्हा कळसुबाई चढले होते तेव्हाचा अनुभव काय होता? त्यावेळेसचा अनुभव खूप छान होता सर, कारण ती ट्रेकिंग माझ्यासाठी खूप म्हणजे अविस्मरणीय होती. नाईट ट्रेक होता सर तो. वाटलं होतं पूर्ण कराल म्हणून? वाटत नव्हतं पहिले,
पण घेऊन गेलो म्हणजे एक आपलं होतं करायचंच आपल्याला, एक कठीण जिद्द आहे तो होती गड म्हणजे. कठीण आहे तो गड चढण्यासाठी. कठीण नाही आहे, शेवट थोडंसं भीती वाटते. ओके. असे जागीच आहे हां काही हां गोष्टी. हां हां आता असा गोष्टी उभा सोप्या असल्यामुळे. उभा असल्यामुळे आता गोष्टी थोड्या इझी केल्या आहेत त्यांनी बरं पहिल्यापेक्षा. बरं. पण पहिला अनुभव खूप छान होता. महाराष्ट्रातलं सर्वात उंच ठिकाण आपण बरोबर. तिथं उभं आहे त्याची अनुभूती सर तिथे येते. हं. अर्ली मॉर्निंग ती म्हणजे ती अनुभव घ्यायला पाहिजे. तो सांगण्यासारखा म्हणजे सांगू नाही शकत, शब्दात व्यक्त नाही करू शकत सर मी. बरोबर. कुलभूषणजी, कळसूबाई सारखंच आणखीन एखादा असा चढायला कठीण ट्रेक कोणता वाटतो तुम्हाला? कठीण म्हणजे सर नाशिक जवळचं सर हरिहर गड आहे सर. बरं. तो हरिहर गड सर पुरातन आहेच आपलं. त्याच्यात दगडी पायऱ्या आहे सर अजूनही. हं. तो सर सरळ आहे एकदम. अच्छा. तुम्ही शेवटला जेव्हा जाताल त्यावेळेस सरळ एकदम आहे. हं. तो अनुभव खूपच भयानक वाटतो. भयंकर आहे. खूप छान ट्रेक होता तो माझ्या आयुष्यातला. बरं. खरंच मी एवढं ट्रेकिंग करतो पण तिथं मी घाबरलो होतो सर. अच्छा. इवन दो उतरताना खूप घाबरत होतो मी, बरं. कारण सरळ खाली आहे. बरं. पायऱ्या खूप छोट्या आहेत सर, एक 2-2 फूट 1-1.5 फुटाच्या पायऱ्या छोट्या छोट्या, बरं. आणि ते दगडामध्ये असे कोरलेले आहेत सर त्या पायऱ्या. अच्छा. त्यामुळे तो हार्ड ट्रेक आहे सर. तो अनुभव खूप छान होता सर. अच्छा. चढायला अत्यंत कठीण आहे तो. कठीण आहे सर, चढायलाही कठीण आहे, उतरायलाही कठीण आहे. बरं. ओव्हरऑल त्याची लेवलच कठीण आहे ते. अच्छा, म्हणजे कठीण गडांमध्ये तो कठीण मोडतो. गडांमध्ये मोडतो सर तो. बरं. पण तुम्ही तो पूर्ण चढले होते. येस सर. पावसामध्ये माझा योग असा पावसाळ्यात आला होता तो. बरं. पाऊसही चालू होता. त्या बरं. पावसामध्ये चढलो उतरलो, खूप छान अनुभव आला. माझ्या एक इतर स्टोरीजमध्ये सगळ्यात बेस्ट जो ट्रेक होता तो हरिहरगड होता. हरिहरगड होता सर. खूप बरं. थरारक अनुभव असा. क्या बात आहे. तुमच्या स्पोर्ट्स आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफीबद्दल आणि तुमच्या ट्रेकिंगबद्दल आपण बोलतो आहोत. श्रोते हो, कुलभूषणला बासरी वादनाची सुद्धा आवड आहे, बॉक्सिंगची विशेषतः आवड आहे, बाईक रायडिंगची आवड आहे. कुलभूषण, इंटर कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहात आपण बॉक्सिंगमध्ये. त्या क्षेत्राबद्दल काय सांगाल? बॉक्सिंग क्षेत्र सर माझं आवडतं क्षेत्र आहे. मला करिअर करायचं होतं त्यामध्ये, पण काही पर्सनल रिझन ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला करिअर सोडावं लागलं ते. पण त्या क्षेत्रामध्ये कसे गेलात आणि त्याच्या अचिव्हमेंट्सबद्दल सांगा आपल्या विद्यार्थी मित्रांना. बॉक्सिंग मी टी व्हीवर बघत होतो. बॉक्सिंग मला असं वाटलं खेळायला पाहिजे आपण बॉक्सिंग. मी प्रॅक्टिस केली. आमचे अविनाश सर होते, त्यांनी मला पूर्ण कोच दिली. इंटर कॉलेजमध्ये होतो मी. कॉलेज म्हणजे इंटर कॉलेजमध्ये मी गोल्ड मेडल मिळवलं पहिल्याच वर्षी. बरं. आणि त्याच वर्षी सिलेक्शन झालं माझं नॅशनलसाठी. राजस्थान जोधपूर इथं माझं होते. पण तिथं प्रॅक्टिस थोडी कमी असल्यामुळे कमी पडलो. बरं. नंतर सेकंड इयरला पुढच्या वर्षी मी पुन्हा त्याच जिद्दीनं पुन्हा इंटर कॉलेज गोल्ड मिळवलं होतं. पण त्यानंतर माझा एक हाताचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला ते कॉम्पिटिशन जे नॅशनलचं ते खेळता आलं नाही. बरं. आणि मला क्विट करावं लागलं सपोज बॉक्सिंग त्यानंतर. पण मी आजही कनेक्ट आहे वर्धेशी जे आहेत सर, औरंगाबादला, संभाजीनगरला जे सर, त्यांच्या सगळ्यांशी कनेक्ट आहे, बॉक्सिंगशी कनेक्ट आहे. अच्छा. माझ्या मुलालाही सध्या त्याच फील्डमध्ये टाकले बॉक्सिंगमध्ये, तोही करतोय प्रॅक्टिस. बासरी वादनाची सुद्धा कुलभूषण तुम्हाला आवड आहे. ती आवड कशी काय तुम्हाला निर्माण झाली तुमच्यात? त्याचं एक सर आहे की लहानपणापासूनच मी गाणे ऐकायचं पण आहे माझं. आता एवढं सगळं करतो, गाणे ऐकतंच माणूस. बरोबर. गाणे ऐकता मला त्यातलं बासुरी जास्त आवडत होते. बरं. बासुरी जास्त आवडत होती. मी कधी विचार नव्हता करे की मी शिकेल. मला आवडतं ऐकायला, पण शिकेल असं कधी केलं नव्हतं. पण मी ज्यावेळेस अकोल्यात आलो इथं सर, आशिष उमाळे सर एक बासरीवादक आहे सर, तर त्यांच्याशी भेटलो. त्यांच्याशी भेटल्यानंतर मला त्यांनी प्रेरणा दिली की हां, करू शकता तुम्ही. मला असं वाटलं की खूप असं आहे, खूप आहे, ते अवघड खूप आहे. पण आशिष सरांनी खूप सोप्या पद्धतीने मला त्याची ट्रेनिंग दिली आहे आणि माझी ट्रेनिंग चालू आहे. तो न संपणारा भाग आहे. कुलभूषण, कुठलंही वाद्य जेव्हा आपण शिकायला घेतो त्याच्यामध्ये संयम, पेशन्सची खूप आवश्यकता असते. बरोबर आहे सर. आपण जेव्हा समोरच्याला बघतो, अरे किती सुंदर वाजवतो, आणि त्या उत्साहात आपण सुरुवात तर करतो, पण तो जो संयम लागतो तो आपला खूप महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही बासरी शिकता आहात तेव्हा बासरीसुद्धा एक संयमाचं वाद्य आहे. ती शिकायला फार वेळ लागतो. बरोबर आहे सर.
त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जात आहात, तुम्हाला त्याची आवड आहे. नक्की तुम्ही अचीव्ह कराल ध्येय तुम्हाला जे साध्य करायचं आहे. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या आर्चरी कॅम्प जे आपण मगाशी बोललो की चिखलदरा इथं हे कॅम्प आयोजित केले जातात आणि इथे स्पोर्ट्स फोटोग्राफीबद्दल तुम्हाला 2024-2025ला सन्मानित करण्यात आलं होतं. आणखीन काय सांगता येईल त्या स्पर्धा जेव्हा आयोजित केल्या गेल्या तर सन्मानित तुम्ही सहभागी झालात म्हणून की तुम्ही विशेष तिथे फोटोग्राफ्स वगैरे इतके सुंदर काढलेत की तुम्हाला सन्मान मिळाला असं? मी फोटो काढल्यामुळे सर तो सन्मान मिळाला. मी कॅमेरा माझा ऑलवेज सोबत असतो सर. हं. कॅमेरासोबत असल्यामुळे मला जिथं चान्स मिळेल मी तिथं फोटोग्राफी चालू करत म्हणजे असतो. मुवमेंट्स तुम्ही बरोबर टिपत असता, टिपत बरोबर असतो. तुम्हाला माहिती असतं की कुठे हो. तर कॅम्पला मी गेलो. तिथं फोटोग्राफी चालू केली. अच्छा. ग्रुपमध्ये शेअर करणं स्टार्ट केलं मी. तर ते मुलांना त्यांच्या पालकांना ते इतके मोमेंट आवडले त्यांना. त्यांनी कंटिन्युअस मी 5 दिवस कंटिन्यू फोटोग्राफी केली. बरं. जवळपास 5,000 फोटो काढले सर तिथं. अरे बापरे. कारण जास्त संख्या जास्त होती. 150 लोक हो, होते. हो, प्रत्येकाला हो. कॅप्चर करणं. बरोबर. तेवढं केलं मी सर. त्यांना काम खूप आवडलं. त्यांनी मग पुढच्या वर्षी सर आवर्जून बोलवलं. अच्छा. आवर्जून गेलो. मला इंटरेस्ट आहेच म्हणजे स्पोर्ट्स फोटोग्राफीमध्ये. हं. मी फोटो काढले. आता पुढच्या वर्षीचंही बुकिंग झालं आहे सपोज. अच्छा. क्या बात है. कुलभूषण, कळसुबाईसारखे शिखर आपण 4 ते 5 वेळा सर केलेले आहेत. शिवाय तुम्ही ऑर्गनाईजसुद्धा करतात हे ट्रेकिंग. तर ट्रेकिंगची आवड ज्यांना आहे त्यांना ट्रेक करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल? ट्रेकिंग करताना महत्त्वाची काळजी हे घ्यायची आहे की आज युवा जो आहे किंवा आपण जे आहेत ते मोबाईल काढून सेल्फी काढतो जास्त. बरोबर. का होतं ट्रेकिंग करताना सेल्फी काढतानाच्या नादात पाय घसरतात. बरोबर. मी खूप सारे केसेस बघितले की पाय घसरतात, त्यांचे इंजुरी होते. ही काळजी घ्यायला पाहिजे. जीव जाण्याची सुद्धा खूप शक्यता असते. शक्यता आहे. व्लॉगिंग करतात लोक. हं. जीव धोक्यात टाकतात फोटोसाठी, ते नाही केलं पाहिजे. आणि दुसरं काळजी ह्या तर आहेच. हं. पुन्हा एक आहे सर विषय की आपले गड जे आहेत ना सर, आपण जातो हं. त्यावेळेस आपण काही चिप्स वगैरे खातो, हे खातो, ते कचरा आपण तिथंच टाकतो. हो, बरोबर. ते अत्यंत चुकीचं ते आहे. चुकीचं आहे आणि ती खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. आपला कचरा आपण जसं वर गेलोय तर सोबत एक कॅरी बॅग घेऊन त्याच्यात कचरा टाकून खाली आणून ते डिस्पोज करणं हे आपलं कर्तव्य आहे मला असं वाटतं. कारण वर खूप घाण होते आणि बाहेरचे पर्यटक येतात, ते बघतात बरोबर. आणि तर त्यांच्यासमोर आपलंच आपण- इम्प्रेशन हां, खराब पडते सर. त्यांच्यासमोर आपण काय आदर्श ठेवणार आहोत? बरोबर. तुमचा परिचय देत असताना कुलभूषण आपण सांगितलं की पतंजली योग समिती अकोलासोबत युवा भारत विंगमध्ये आपण जिल्हा प्रभारी म्हणून कार्यरत आहात. हो. तर हे पद तुमच्यापर्यंत कसं आलं आणि योगाची आवड याबद्दल काय सांगाल? योगाची आवड सर, मी डॉक्टर सुहास काटे सरांना भेटलो होतो एका कार्यक्रमात. तिथून मला योग शिक्षक हे म्हणून कळाले, जिल्हा प्रभारी म्हणून कळाले. मी त्यांच्या क्लासला गेलो, जॉईन केलं. पण त्याआधी योगाची आवड होती का? योगाबद्दल माहिती नव्हती सर काहीच मला. बरं. मी सरांच्या सहवासात आलो, त्यांना भेटलो. त्यानंतर योगाबद्दल मला पूर्ण माहिती कळाली. योग काय आहे काय नाही पूर्ण कळालं. मी सरांच्या क्लासला गेलो, सेशन्स केले. महिनाभर सेशन केल्यानंतर माझ्यामध्ये जो बदल झाला तो विलोभनीय होता. म्हणजे खूप छान होता तो. माझा म्हणजे स्वतःचा अनुभव खूप छान होता. बरं. तर मला एक आवड लागली योग करण्याची. मी सरांना बोललो, सर आता मला योग आवडायला लागला आहे खूप, मी अजून काय करू शकतो या क्षेत्रामध्ये. मला माहिती काहीच नव्हती या क्षेत्रामधली. सरांनी गायडन्स दिलं मला. प्रोग्रॅम्स आता काही विशेष दिन असतात, जसं 26 जानेवारी, आता हे 12 जानेवारी आपला युवा दिवस. यामध्ये मी सहभाग घेत राहिलो, सरांसोबत कामं करत राहिलो. म्हणजे प्रोग्राम कोऑर्डिनेटर, कोण छोटे मोठे काम करत जबाबदाऱ्या पार पडत गेलो. आणि मग युवा भारतची एक जबाबदारी माझ्यावर सरांनी टाकली माझं काम बघून. आता मी ती जबाबदारी घेतली आहे, चालू आहे सर काम. अच्छा. आमूलाग्र बदल योगामुळे तुमच्यात झाला. तुम्हाला जो प्रकर्षाने तुमच्यातला बदल जाणवला तो काय होता? म्हणजे आजच्या काळामध्ये योगाला फार मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि असेही काही आहेत की योग से क्या होगा, मी तर असं म्हणेन की योग से ही होगा. पण तुमच्यात जो आमूलाग्र बदल झाला तो काय होता जो तुम्हाला जाणवला?
बदल हा सर, मी एक डायबेटिक पेशंट आहे सर. ओके. आणि मी हायपर टेन्शन पण आहे सोबत मला. हं. मी योग जॉईन केला त्यानंतर सर माझ्यामध्ये फरक हा होता की माझी HbA1c डाऊन झाली. हं. त्यानंतर माझा जो हाय BP होता तोही लो झाला. हं. हा बदल मेडिसिनने तेवढा शक्य नाही होत सर, जेवढा तुम्ही योग केल्याने मला जो फरक जाणवला. 1-2 महिन्यात मला खूप फरक जाणवला. रिलॅक्स फील यायला लागलं. काय होतंय सर, हाय शुगर ज्याला असते किंवा जे आहे ते ना सर, नैराश्य लवकर येते त्यांना, एन्झायटी असते, एक भीती वाटते. त्या सगळ्या गोष्टी सर योगामुळे माझ्या खूप कमी झाल्या सर. अच्छा. हा माझा स्वतःचा अनुभव. हा अनुभव घेतल्यानंतरच मी सरांना म्हणलो, सर मला या क्षेत्रात करायचं आहे. मला जो अनुभव आला तो मला लोकांना, इतरांनाही वाटायचा. मित्रांनो बघा, योग से ही होगा आणि आपल्यासमोर मूर्तिमंत उदाहरण सध्या बसलेलं आहे की कुलभूषण स्वतः डायबेटिक आणि हायपर टेन्शनचे पेशंट असूनसुद्धा आज ते स्वतः आपल्यासमोर कबूल करतात की आज माझ्यात जो आमूलाग्र बदल झालेला आहे, निराशा, थकवा जो मी माझ्या स्वतःतनं घालवलेला आहे आणि आज ते माझ्यासमोर बसलेले आहे, त्याच्यामुळे मी खात्रीशीर सांगू शकतो की त्यांनी जर मला हे सांगितलं नसतं तर मला विश्वास बसला नसता की त्या या व्याधींशी ते आज लढतात आहे. पण खरं तर हे लढणं सुसह्य झालं ते फक्त योगामुळे. पुढे जात मला असं विचारावंसं वाटतं की योगा केल्याचे तरुणांना काय फायदे आहेत? सर तरुणांसमोर आजच्या युगामध्ये सर्वात मोठा जो घातक जो चालू आहे ते मोबाईल वापरणं सर, बरोबर. आणि सोशल मीडियावर सतत राहणं. हं. या गोष्टीमुळे काय होते सर, त्यांचा फोकस नाही होते, हं. त्यांचा स्ट्रेस वाढतोय, त्यांची एन्झायटी वाढते, त्यांची चिडचिडपणा खूप वाढते, फोकस कमी झाला आहे सगळ्या गोष्टीतून. या गोष्टी सर योगामुळे पॉसिबल होतात सर. मेडिटेशन करणार तुम्ही, तुमचा स्ट्रेस रिड्यूस होणार, तुम्हाला एकाग्रता येणार, तुमच्या फोकस वाढते, बरोबर. आणि एन्झायटी कमी होऊन जाते. हं. या सर्व गोष्टी योगानेच पॉसिबल आहे. साध्य करता येऊ शकतात. हो. कुलभूषण, 12 जानेवारी हा युवा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या अकोल्यात काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्याची तुमच्यावर काय जबाबदारी आहे? 12 जानेवारी युवा दिन, स्वामी विवेकानंद यांचा जयंती असते. हं. एक युवकांनी सर विवेकानंदजींचा आदर्श समोर ठेवायला पाहिजे, हो. त्यानुसार आचरण केलं पाहिजे. हं. त्या अनुषंगाने सर आपण जसं स्वास्थ्य शिबिर लावणार आहेत, हं. रक्तदान शिबिर आपण ड्राईव्ह चालवणार त्या दिवशी. बरं. एक आपले गार्डन्स मी बघितले सर, इथं गार्डन्स थोडे अस्वच्छ आहेत. हं. ते एक स्वच्छ भारत अंतर्गत आपण तो एक ड्राईव्ह करणार आहे. बरं. युवकांना सोबत घेऊन बरं. आपले जे गार्डन्स आहे हं. ते गार्डन्स आपण साफ करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. बरं. आणि ही गोष्ट आज एका दिवसासाठी नाही करणार आहे आपण, ही मंथ वाईज एक पेरियडिक त्याला एक विशिष्ट असा एक टाइमटेबल टाइमटेबल ठरवून ते पेरियडिकली आपण साफ करत एक छानसे आपले गार्डन बनवून आहे. कारण आपले जसे लहान मुलं आहेत तिथं खेळतात, आपले वयोवृद्ध लोक तिथं फिरत असतात, संध्याकाळचा फेरफटका मारतात. या सर्वांना शुद्ध हवा भेटावं, एक वातावरण, स्वच्छ वातावरण, त्या निगेटिव्हिटी कमी होते, कचरा असल्याने निगेटिव्हिटी वाढते. हो. हे सर्व कमी करायसाठी एक स्वच्छ भारतचा एक जो ड्राईव्ह आहे तो एक चालवण्याचा ह्या 12 तारखेपासून मी संकल्प करतोय. बरं. आणि सूर्यनमस्काराची स्पर्धा होणार आहे सर आपल्या अकोल्यामध्ये. बरं. अजिंक्य फिटनेस म्हणून आहेत जठारपेठमध्ये, तर ते एक सलग साखळीने 24 तास कंटिन्यू असते सर. अच्छा. तर हे युवा दिनच्या याच्या निमित्ताने अनुषंगाने ते तेच आयोजित सुरू करण्यात करण्यात येते. आहे. आणि एक नशेसाठी एक आहे व्यसनाधीनता. व्यसनाधीनता आजचा एक प्रमुख म्हणजे एक समस्या आहे युवकांची. तर ते एक नशामुक्तीचं पण एक अभियान ड्राईव्ह चालवण्याचा एक 12 तारखेपासून सुरुवात आहे सर. अच्छा. ते कॉलेजेसमध्ये जाऊन जिथं जिथं आम्हाला विद्यार्थ्यांना स्कोप भेटेल आवाहन तिथे करणं, मार्गदर्शन करणं. ही नशेपासून दूर राहा, बरोबर. हे एक आमचं मेन फोकस आहे सर. योगा केल्याचे तरुणांना काय फायदे आहेत आणि 12 जानेवारीला युवा दिवस आहे, त्या अनुषंगाने काय काय आयोजित करण्यात आलेलं आहे हे तुम्ही मला सांगितलं. मला हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो कुलभूषण तुम्हाला, की योगा या क्षेत्रातल्या युवकांसाठी काय संधी आहेत आणि जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहेत? खूप छान प्रश्न आहे सर. ऑपॉर्च्युनिटी खूप सारी आहे सर. सगळं आताचा युवा जो आहे विचार करतो मी एक चांगल्या पोस्टमध्ये एक चांगला मॅनेजर राहावं, मी एक चांगला डॉक्टर व्हावं, मी इंजिनियर व्हावं. या गोष्टी आहेत, या पारंपरिक गोष्टी आहे. बरोबर. बट योगामध्ये आज
तुम्ही करिअर करू शकता. तसं आयुष मंत्रालयाची स्थापना झाली आहे सर भारतामध्ये. तर आयुष मंत्रालयाने खूप सारे कोर्सेस आणि लेवल्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिले. ते तुम्ही लेवल्स कंप्लीट करून त्याच्या एक्झाम ऑनलाईन होतात, त्याच्या त्या एक्झाम देऊन तुम्ही योगा टीचर बनू शकतात आणि फॉरेनला जाऊन तुम्ही फॉरेनला जाण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे सर बाय योगा सर. योगाचे इकडं लेवल 4 योगा मास्टर करून तुम्ही फॉरेनला जाऊ शकता तिकडे शिकून. आणि एक आता नवीन एक टायअप झाला आहे सर रशियासोबत. रशिया कंट्रीनं जे आहे आपलं जे आहे योगा आणि वेलनेस आपले जे पारंपरिक उपचार पद्धती आहे यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे सर. म्हणजे तर याचं कोलॅबरेशन होणार आहे लवकरच. तिथं आपलं योगाचं जे आहे पतंजलीचं एक ऑफिस तिथं ओपन होणार आहे आणि तिथून सुरुवात होणार आहे सर. तिकडे एक जाण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे रशियाला, ज्यांना जाण्याची इच्छा आहे थ्रू योगा जाऊ शकता. बेसिक जर म्हणलं एक योगा व्हॉलंटियरचा एक कोर्स आहे सर 10 बेस, म्हणजे 10वी पास विद्यार्थी पण करू शकतो. तो एक तर आयुष मंत्रालयाचा एक गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स आहे सर. तिथून सुरुवात करू शकता. नंतर लेवल 1 असते, YCBच्या एक्झाम असतात लेवल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत असतात. पण फर्स्ट जी आहे ती बेसिक एक्झाम असते, ज्यात तुम्ही प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर म्हणून योग प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्ही नियुक्त होता. आणि शाळा कॉलेजेस, आता कॉलेजला तर कंपल्सरी केलं आहे सर योगा. तर तिथे एक ऑपॉर्च्युनिटी तुमची ओपन होते, तिथं तुम्ही योगा टीचर म्हणून जॉईन करू शकता. आता हॉस्पिटल्समध्ये पण चालू झाले सर योगा टीचर्सची तुम्हाला स्कोप. योग प्रशिक्षक आता हॉस्पिटलला सुद्धा असतात. हो. आणि आता सर गव्हर्नमेंट पण यात उतरलं आहे सर. आयुर्वेदिक हॉस्पिटल्स ओपन केले सर त्यांनी. तर तिथं पण आता योगा टीचर्सची आवश्यकता आहे. आताच्या सिनारिओमध्ये स्टाफ नर्स जे आहेत गव्हर्नमेंटचे त्यांनाच ट्रेनिंग देणं चालू आहे सर. त्यांची भारतीय उपचार पद्धती त्याबद्दल त्यांची ट्रेनिंग चालू आहे सर. वर्षभराचा कोर्स त्यांनी लॉन्च केला आहे. तो खूप कमी लोकांना माहीत आहे, जस्ट आता यावर्षी लॉन्च केला. तर आता जे नर्सेस जे आहेत ते पण आता आयुर्वेदिकमध्ये येऊन ट्रीटमेंट देतील ॲलोपॅथीवाला. हे सरकारने नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे. क्या बात आहे. श्रोते बघा, आपल्याला बरेचदा योगा या क्षेत्रातल्या सुद्धा संधी माहीत नसतात. कुलभूषणजींनी आपल्याला किती मोठ्या संधी आहेत आणि त्याच्याशी आपल्याला अवगत करून दिलेलं आहे. आयुष मंत्रालयाने सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे शाळांमध्ये सुद्धा आता योग प्रशिक्षकाची नेमणूक आहे. तिथे सुद्धा आपल्याला सुवर्ण संधी आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. शिवाय हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता योग प्रशिक्षक नेमण्यात येत आहेत. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी अतुलनीय आणि मोठ्या प्रमाणात अशा संधी आहेत. शिवाय आपला हा जो योग आहे हा कुलभूषणजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे विदेशांनी सुद्धा आत्मसात केलेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आपल्या योगाची मागणी करतो आहे. आणि म्हणूनच आता पतंजलीसारखं मोठं व्यासपीठ, त्याचं दालन रशियाला उघडतं आहे. त्याच्यामुळे योगाच्या माध्यमातून तरुणांनो मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला तिथे सुद्धा याच्यातलं प्रशिक्षण घेऊन विदेशात जाण्याची सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे या संधीचं तुम्ही सोनं करावं असंच मी या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कुलभूषणजी, जाता जाता आपल्या आजच्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? आजच्या तरुणांना मी एकच संदेश देईल की योगशी जोडा. आपलं पारंपरिक 3000 वर्ष पूर्वीचा आपला योग आहे. योगशी जोडा. आपल्या ज्या समस्या आहे, आत्मविश्वासामध्ये जी कमतरता वाटते, आत्मसन्मान आपला कमी वाटतो, एकाग्रता कमी वाटते, मनातली चंचलता, मन भटकत राहतं, या सर्व या गोष्टींवर एकच तोडगा आहे. तुम्ही योग करा, मेडिटेशन करा. तुम्हाला जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ तुम्ही जॉईन व्हा, योग करत राहा. कुलभूषणजी, तुमचं म्हणणं आहे की होगा तो योग से ही होगा, आणि हे अत्यंत खरं आहे. तरुण मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योगाचं महत्त्व आणि एक मोटिवेशन देणारं व्यक्तिमत्व, उमदं व्यक्तिमत्व आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं होतं. मित्रांनो, आजचा तरुण हा उद्याचं भविष्य आहे. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते देशाच्या प्रगतीत मोठं योगदान देऊ शकतात. हो ना? हे तुम्ही सुद्धा मान्य कराल. ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर तोडगा काढू शकतात. शेवटी आजचा तरुण हा संधी आणि आव्हानांच्या दुहेरी भूमिकेत आहे, जो स्वतःच्या प्रयत्नांनी आणि योग्य पाठिंब्यानं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. आणि त्याच्यामध्ये योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतं.
आणि त्याच अनुषंगाने होती आजची आपली युवा स्पंदनची मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. आणि कुलभूषणजी, आज आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण आजच्या युवकांशी बातचीत केली, तेव्हा मी मनापासून आपले आभार मानतो. आकाशवाणीच्या वतीने आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार सर, धन्यवाद. चला तर श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या युवा स्पंदनमध्ये. तोपर्यंत सादर करते विनोद गवळी यांच्यासह मी समीर शिरवळकर आपला निरोप घेतो. नमस्कार.